असे एक सुंदर संधी परमेश्वर परत माझ्या जीवनामध्ये दिलेबद्दल मी परमेश्वराला खूप खूप आभार मानत आहे. आणि विशेष करून माझा मित्र ब्रदर सचिन अदमाने त्यांच्याविषयी पण मी परमेश्वराला धन्यवाद करत आहे की परत एकदा अशी एक व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मद्वारे परमेश्वराची नाव उंच करण्याची संधी मला मिळालेला आहे. बऱ्याच वेळा ब्रदर सचिनने मला सांगितलेलं होतं, काही कारणानिमित्त मला लवकर डेट देता आला नाही. आज मी विश्वास ठेवत आहे की परमेश्वराची दिवस आहे, परमेश्वराची इच्छा आहे की आज आम्ही एकत्र परमेश्वराची सान्निध्यमध्ये यावे आणि देवाच्या वचनातून ऐकावे. आणि मी खरोखर सर्व देवाची लेकरांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये वंदन करत आहे. आणि माझ्या मंडळीतून सुद्धा माझी आत्मिक लेकर भरपूर आहे. तिवडे परिवारातून मोसस दादा आहे, डेव्हिड आहे, आणि आपला राहुल आहे, अजून गीता दीदी होतं. सर्व आल तर थँक्यू सो मच डिअर, तुम्ही सर्व आज जॉईन झाल्याबद्दल. आणि काही लोकांना माझी ओळख आहे आणि काही लोकांना माझी ओळख नाही. आणि विशेष करून ब्रदर कुणालला मी खरोखर धन्यवाद करत आहे. मागल्या वेळा मी एक सुंदर रीतीने आम्हाला प्लॅटफॉर्मद्वारे परमेश्वराची आराधना करण्याची संधी मिळाली. आणि खरोखर आज वर्शिप लीड केलेला ओल्ड शेट्टी ब्रदर, त्यांना पण परमेश्वर आशीर्वादित करेला. अगदी सुरुवातीच्या प्रार्थना केलेला अविनाश ब्रदर, सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी हृदयापासून माझ्या परिवाराचा, माझ्या मंडळीचा वंदन सर्वांना देत आहे. जसं ब्रदर कुणाल म्हटल्यानुसार माझं नाव पास्टर मॅक्सन. मागल्या वेळेमध्ये पण एकदा तुमच्या संगती येऊन आध्यात्मिक विषय परमेश्वराची वचनातून शिकवण्याची संधी मला लाभलेलं होतं. आणि आज पण रात्री परमेश्वराच्या सानिध्यमध्ये बसून परमेश्वराची शब्द, देवाची वचन ऐकण्यासाठी तयार आहात सर्वजण? आर यू ऑल रेडी टू लिसन टू द वर्ड ऑफ गॉड? रेडी? Yes, sir. Yes. Amen. Sir, Thank can you. you just keep your camera on, please? It's a request to you, Oh, sir. I'm Please. sorry. I'm very sorry. No problem, sir. Oh, sorry. Hallelujah. Praise the Lord. माझं लक्ष नव्हतं. व्हेरी सॉरी फॉर दॅट. ओके, सर्वजण आनंदित आहात? Yes, sir. Yes. हालेलुया. Hallelujah. ओके, Yes, sir. आपण Hallelujah. आमेन. गॉड ब्लेस Praise यू. the Lord. थँक्यू. गॉड ब्लेस यू. चला आपण आपला मन उघडूया, अंधकरण उघडूया. आज परमेश्वराने त्यांच्या वचनातून आपल्याला शिकवणारा प्रत्येक शब्द बुद्धीने न ऐकता हृदयापासून ऐकावे. दॅट्स व्हॉट माय रिक्वेस्ट इज ऑल अबाउट. Yeah. ओके, मनापासून ऐकणं, त्याच्या हृदयाने स्वीकार करा. अशी प्रार्थना करा, प्रभू आज जे काही परमेश्वर शिकवणार तो माझ्या जीवनामध्ये नुसतं ठेवून सोडण्यासाठी नसावे, माझा अनुकरण त्याच्यानुसार होण्यासाठी न परदोषी परमेश्वराने आम्हाला सहायता करावे. हेच असू दे आपली सर्वांची विनंती. कारण मी एक तुमच्यासारखे साधारण मनुष्य आहे. जे काही परमेश्वर वचनाद्वारे माझ्या संगती बोलत आहे, सेम गोष्ट मी तुम्हा बरोबर पण बोलण्याची विचार ठेवलेला आहे आणि प्रार्थना पण केलेला आहे. त्याच्यामुळे आपण आज वाचलेला वचनाकडे आपलं मन एकदम कीन अटेन्शन देऊन, पूर्ण अंतकरण तो वचनाकडे ठेवून हृदयापासून ऐकावे. हे ऐकणं फक्त नव्हे, परमेश्वराचे वचन असं म्हणत आहे की जो परमेश्वराचे वचन ऐकतात तो धन्य, आणि जो परमेश्वराचे वचन ऐकून करत आहे तो अधिक धन्य आहे. आमेन. त्याच्यामुळे योहान सुवर्तमान त्यांचा 14वा अध्याय आणि 15वा वचन कोणीतरी प्लीज वाचून मराठीमध्ये मदत केले तर बरं होईल, प्लीज. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. ऐकून घ्या आहे की पूर्ण न्यू टेस्टमेंट मध्ये, नवा करारामध्ये, ओके, जुन्या करार सोडून नवा करारामध्ये कमीत कमी 1050 कमांड्स आहे, आज्ञा आहे. ओके, परत सांगतो, किती? 1050 कमांड्स that written in the New Testament. 1050. त्याच्यामध्ये
येशू ख्रिस्ताच्या आज्ञा काय आहे, काही आज्ञा शिष्य लोकांच्या द्वारे पवित्र आत्मा बोललेला आहे, आणि काही मंडळीतर्फे देवाने काही ऑर्डर ठेवलेला आहे. आणि सुरुवात प्रभू येशू ख्रिस्तापासून आलेला आज्ञा. आपले विषय आहे की प्रभूची आज्ञा. येशू ख्रिस्ताने पृथ्वीवर असताना, लक्षपूर्वक आहे का, पृथ्वीवर while he is on earth, when Jesus was on earth, येशू पृथ्वीमध्ये असताना येशू त्यांच्या शिष्य लोकांच्या संगती अति महत्व प्रकारची काय गोष्ट बोललेला आहे. त्याच्यापैकी एक विषय आहे की आज आपण वाचलेला. आपल्याला माहिती आहे योहनान सुवर्तमान 14 अध्याय, योहनान सुवर्तमानचा विषय आपल्याला माहिती आहे की योहनान येशूने अधिक प्रेम केलेला असा उल्लेखन केलेला एक देवाची सेवक आहे. तो म्हणा लागला प्रभू येशू माझ्यावर अधिक प्रेम करत आहे, म्हणून त्यांनी म्हणा लागलं की मी येशू ख्रिस्ताचा दैवत्व स्थापित करण्यासाठी, द डिव्हिनिटी ऑफ जीसस, येशू ख्रिस्ताचा दैवत्व स्थापित करण्यासाठी लिहिलेला पुस्तक आहे योहनान सुवर्तमान. ठीक आहे. योहनान सुवर्तमान मध्ये 14वा अध्याय म्हटले तर एक महत्वपूर्ण अध्याय आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर इन होल चॅप्टर. ओके. 14वा अध्याय म्हटले तर परमेश्वर शिष्य लोकांना जवळ घेऊन म्हणा लागले की तुमची मन व्याकुल ना हो. हे आहे की सुरुवात, होय की नाही. 14 अध्याय पहिला वचन वाचले तर म्हणायला लागले शिष्य लोक चिंता कारण व्याकुल होऊन थांबलेला आहे की असं आहे की येशू ख्रिस्त जाणार आहे, आता गेले तर काय होणार, अशी एकमेकांसंगती चर्चा असताना येशू त्यांच्या मन ओळखून विचारा लागले की, आणि सॉरी सांगा लागले की तुमची मन व्याकुल ना हो, कारण मी जाण तुमच्या फायद्यासाठी आहे. आणि असं पण सांगितलं की मी गेल्यानंतर तुमच्यासाठी एक मॅन्शन्स प्रिपेअर करून, तयार करून परत मी येऊन माझ्याकडे ते घरामध्ये तुम्हाला मी घेणार आहे. त्याच्या आपला मनुष्याच्या सर्व देवाची लेकरांचा सेवकांचा एक मोठा आशेचा उत्तर आहे. परमेश्वर तिथे लिहिलेला आहे की कोणीही चिंताक्रांत होऊ नको, व्याकुल होऊ नको. अनेक प्रकारचे संकट येऊ शकतात, निराशे येऊ शकतात, कधी कधी एकटा असं तुम्हाला वाटू शकतात, कधी कधी तुमच्या विचाराच्या पलीकडच्या गोष्ट तुम्ही सहन करू शकणार नाही, अशी अनेक गोष्ट आपला विषयी आपल्या जीवनामध्ये घडू शकतात. अशी लोकांच्याकडे आज पवित्र देव म्हणाला तुम्ही कधी व्याकुल न हो, चिंता कधी न करावे. आपण असं म्हणतो ना, चिंता न कर प्रभू हे साथ है, आपण म्हणतात हे गीत, तरी सुद्धा खरा अंतकरणातून विचार करा की तुम्ही, यू आस्क युअर सेल्फ टू नाईट, तुम्ही तुमच्या अंतर्यामाला जरा विचारून बघा, आम्ही रिअली तसंच आहे का? चिंता करत नाही कोणत्याही विषयाबद्दल, मन व्याकुल होतच नाही आपण? होतात, होतात. कारण काय माहितीये का, कधी कधी येशू ख्रिस्ताने दिलेला शब्द आम्ही विसरत आहे. प्रियानो, कधी येशू ख्रिस्ताचा शब्द विसरू नये. त्याच्यासाठी मी प्रथम इंट्रोडक्शन म्हणून 14वा अध्याय, मन व्याकुल होऊ नये, कारण आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये जायचं आहे. सर्व आज मला ऐकणाऱ्या लोकांसाठी आजचा प्रथम संदेश, एक प्रथम पॉइंट असं सांगायला इच्छितोय की तुम्ही जर येशू ख्रिस्तावर भरोसा ठेवलेला एक व्यक्ती असेल, येशू ख्रिस्ताची वचनाची आदर करणारा व्यक्ती असेल, तुमच्यासाठी निश्चयी प्रभू एक स्वर्गाच्या राज्यामध्ये घर तयार करून ठेवलेला आहे. हे पृथ्वीवरचं मला माहित नाही. पृथ्वीमध्ये तुम्हाला काय मिळेल एक गोष्ट मी कधी सांगणार नाही. तुम्हाला बंगला मिळणार आहे का मला माहित नाही. तुम्ही रोग बरा होणार आहे का मला माहित नाही. तुमची कर्ज पूर्ण होणार आहे का मला माहित नाही. तुमचा बिझनेस वाढणार आहे का कमी होणार आहे का मला माहित नाही. ओके. एक गोष्ट बायबलमध्ये जी आहे की आपली आपली विश्वासामध्ये तुम्ही विश्वास, तरी सुद्धा याच्यापेक्षा अधिक एक गंभीर शब्द मी एक गोष्ट तुम्हाला माहित आहे की तुम्ही जर ख्रिस्तामध्ये असले तर तुमच्यासाठी निश्चय एक स्वर्गामध्ये घर आहे. आमेन. हालेलुया. बाकी सर्व मला सांगायचे आनंद वाटत नाही, कारण हे सर्व नाशवंत आहे. जे काही तुम्ही आणि मी जगामध्ये साठून ठेवा लागलं, बंगला बांधा लागलं, गाडी घ्या लागलं, काय 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 बनवून ठेवले, तरी सुद्धा एकमेकाला जवळ असलेल्या व्यक्तीला सांगा की ते नुसतं तात्पुरते आहे.
ओनली फॉर मोमेंटरी. तरी सुद्धा याच्यासाठी आपली जीवन आपण इतकं पळवण्यामध्ये ठेवलेलं आहे की आपल्याला परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवण्याची वेळ सुद्धा आता मिळाला. म्हणून चिंता आणि व्याकुल व्हावं लागलं. म्हणून येशू म्हणा लागलं, अरे तुमची फोकस, तुमची चित्त, तुमचे लक्ष माझ्याकडे जरा केंद्रित करा आणि मी जे सांगितलेला शब्द आज रात्री ऐकत असले तर आज रात्री तुमचा मन व्याकुलता परमेश्वर दूर करून, तुमच्या दुःखाचे कारण दूर करून, तुमच्या निराशेचं कारण दूर करून आज रात्री पवित्र आत्मा तुम्हाला एक निश्चय आनंद परमेश्वराच्या वचनाद्वारे देईल, हे माझा विश्वास आहे. ते आनंदाने आपण देवाचं वचन ऐकणार आहे. 14वं वचन एक महत्वपूर्ण, 14वा अध्याय 15 वचन महत्वपूर्ण आहे की हे परमेश्वर येशू स्वतः, ओके, हे कुठला मंडळी लिहिलेला किंवा एक लीडर लिहिलेला गोष्ट नाही, येशू स्वतः त्यांच्या तोंडाने बोललेला एक विषय आहे. याचा अर्थ असा आहे की जर येशू म्हणा लागलं, तुम्ही माझ्यावर प्रेम करत असेल, ओके, जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असेल, थांबलेला नाही येशू तिथे. मग येशू म्हणायला लागलं, जर तुम्ही प्रेम करत असेल तर यू नीड टू शो समथिंग. तुम्ही माझ्यावर प्रेम करत असले तर तुम्ही काय गोष्ट दाखवा लागणार. ओके, आज आम्ही असं म्हणतात माझ्या प्रीती माझ्या मनामध्ये आहे. येशू म्हणायला लागला, तसला प्रीती मला नको. तुमच्या प्रीती माझ्यावर खरोखर असेल तर तुम्ही तो कृतीद्वारे दाखवून द्यावे. कोणत्या कृतीद्वारे? येशू म्हणायला लागलं, माझी आज्ञा, माय कमांड. अर्थ कळाले की येशू काय म्हणायला लागलं? माझी आज्ञे. इट इज नॉट अ स्टेटमेंट. काय आहे देवाची आज्ञा? म्हणायला लागलं येशू म्हणायला लागलं, माझे आज्ञे जो पाळेल, नो ऐकणार असं नव्हे, ओ वाचून दाखवणार असं नव्हे, भाषणाद्वारे ऐकवणार माझ्यासारखे पास्टर असं नव्हे, तुम्ही कदाचित बायबल मधून वाचलेल्या गोष्ट आपण तसं नव्हे. परमेश्वर म्हणायला लागलं, जे काही मी तुम्हा बरोबर माझी शब्द म्हणून सांगितलेला आहे, आय से अनटू यू, दिस इज माय वर्ड, आय कमांड, अशी अशी शब्द जे काही येशू वापरलेला आहे ते गोष्ट निश्चयपणे येशूवर विश्वास ठेवलेला आम्ही, येशूवर प्रेम केलेला आम्ही निश्चयपणे पाळावे, कारण अशी लोकांचं आहे स्वर्गाचं राज्य. याचा अर्थ आहे की आपला विश्वासणाऱ्यांचं जीवन साधा जीवन नाहीये, काहीतरी स्थापित करण्यासारखे जीवन असावं. समजायला लागलं मी काय म्हणायला लागलं? नुसतं मी प्रार्थनेला आलं, आराधना केलं, 3-4 वचन ऐकलं आणि आपली आपली कामामध्ये व्यस्त झालं, हे नव्हे आत्मिक जीवन. याला आत्मिक जीवन कोणी समजू नकोस. आत्मिक जीवन हेच आहे की कायम माझी येशू ख्रिस्ताने मला सांगितलेल्या गोष्टीकडे लक्ष ठेवून ते मनाने ग्रहण करून माझ्या प्रत्येक क्षणामध्ये करण्यासाठी मी उत्सुक राहिले तर याचा अर्थच आहे की मी खरा विश्वासी. अनेक चर्चेस मध्ये अशी प्रकारची गोष्ट घडना. प्रत्येक चर्चेस मध्ये सर्व प्रकारची आराधना आहे, वचन घोषणा आहे, बाकी सर्व उपवास प्रार्थना आहे, मोठी मोठी मीटिंग मध्ये जात आहे, हे सर्व गोष्ट चांगला आहे, वाईट नाहीये. तरी सुद्धा त्यांच्यापेक्षा अधिक माझी एक प्रश्न हेच आहे की तुमच्या मंडळीमध्ये, माझ्या मंडळीमध्ये आराधना आहे आणि परमेश्वराच्या आत्मेने भरून लोक अन्य भाषेमध्ये बोलत आहे आणि देवाची वचनाची ग्रहण करत आहे, तरी सुद्धा माझी एक शब्द असं विचारत आहे की जर ऐकणारा गोष्ट कितपर्यंत आम्ही फॉलो करत आहे. हालेलुया. ते घ्या, येशूने जगामध्ये येऊन सांगितलेलं प्रथम आज्ञा आपण ऐकणार आहे की आपण वाचूया. मत्ती सुवर्तमान, मत्ती सुवर्तमान काढावे सर्वजण प्लीज. त्यांच्या अध्याय 4
17वं वचन वाचा. तेव्हापासून येशू घोषणा करीत सांगू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. द कमॅन्डमेंट. येशू सांगा लागलं, घोषण करत आहे की तुम्ही प्लीज पश्चाताप करा, असं म्हटलेलं नाही. हॅलो, लक्षपूर्व आहे का? एक कमांड आहे येशूची. येशू आता कधी म्हणले, मी तुम्हाला विनवणी करतो की तुम्ही पश्चाताप करा. लक्षात आले का? येशू म्हणा लागले, येशूच्या मिनिस्ट्रीच्या सुरुवात मध्ये बाप्तिस्मा करून येशू आले नंतर संदेश दिलेला पहिला संदेश आहे की लोक समुदायाकडे लक्ष ठेवून म्हणा लागले की पश्चाताप करावे. आता तुम्ही मला म्हणणार आहे, पास्टरजी आम्ही सर्व पश्चाताप झालेल्या लोकांच्या संगती का पश्चातापाविषयी बोलावे? ते आहे की प्रॉब्लेम आपली. पश्चाताप फक्त विधर्मी लोकांच्यासाठी आहे का, और पश्चाताप विश्वासणाऱ्या लोकांच्यासाठी सुद्धा पाहिजे आहेत? प्रश्न कळाला? इज इट ओनली फॉर द आउटसाइडर्स और इट इज ऍप्लिकेबल फॉर द पीपल इन द चर्च? हे चर्च मध्ये असलेल्या लोकांच्यासाठी सुद्धा ऍप्लिकेशन मध्ये आणायलाच पाहिजे. येशू का म्हणायला लागलं रिपंट, पश्चाताप? पश्चाताप या शब्दाचा अर्थ काय? पश्चातापाचा अर्थ माहिती आहे का? पश्चातापाचा अर्थ म्हणजे मेटनोइया. हे आहे की ग्रीक शब्द. मेटनोइया शब्दाचा अर्थ की चेंज ऑफ माइंड, आणि एक दुसरा अर्थ आहे की हॅव्हिंग ए अनदर माइंड, दुसरा मन घ्यावे. म्हणजे कोणाची? पश्चाताप याचा खरा अर्थ आहे की सेम येशू ख्रिस्ताचा भावना, येशू ख्रिस्ताचा मन माझ्या जीवनामध्ये येणं म्हणजे पश्चाताप. हॅलो. मी अरे बापरे, मी चुकलो 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 रोज करत बसतात आपण. हसत आलो आणि पश्चाताप झालं. पश्चातापाचा अर्थ ते नाही. पश्चातापाचा मेन अर्थ आहे की रिसीव द माइंड ऑफ क्राइस्ट इन टू आवर लाईफ. येशू ख्रिस्ताचा जो भावना, येशू ख्रिस्ताचा जो मन माझ्यामध्ये स्वीकार करणं, हेच अर्थ आहे की पश्चाताप. हालेलुया. कारण काय आहे? माझा माइंड करप्टेड आहे, माझा माइंड चुकीचा विचार करत आहे, माझ्या माइंड मध्ये जगाचा सर्व गोष्ट भरलेला आहे. त्याच्यामुळे या माइंडद्वारे मी चांगल्या प्रकारे परमेश्वराची सान्निध्यामध्ये उभे राहू शकत नाहीये. म्हणून येशू म्हणायला लागलं रिपंट. याचा अर्थच आहे की इनडायरेक्टली म्हणायला लागलं हॅव द माइंड ऑफ माइंड, माझा मन तुमच्यामध्ये यावे. अनेक लोकांच्या खरंच पश्चाताप का ना होईना माहितीये का? खरं येशूची मन त्यांच्यापर्यंत पोहोचला. कारण अनेक लोकांना मी बघितलेलं आहे, चुकलेलं, अरे बापरे, फिलिंग सॉरी अबाउट. पुढच्या दिवस पण सेम गोष्ट करणार आणि पुढच्या दिवस अरे बापरे. याचा अर्थ काय माहितीये का? इफ आपल्याला फिलिंग सॉरी नको यायलाच पाहिजे, आमच्या मनाचं काहीतरी परिवर्तन पाहिजे, चेंज. आणि दुसरा अर्थ आहे की मन परिवर्तन झालेला व्यक्ती असले तर पुढचा आहे की तो व्यक्ती निश्चय पापापासून अलिप्त राहणार. हॅलो, समजायला लागले का मी काय म्हणाले? पश्चातापाचा अर्थ म्हणायला लागले येशूच्या आज्ञा आहे, पहिला आज्ञा हे विसरू नको. बाकी सर्व करण्याची प्रथम गोष्ट इथं आहे की माझी पश्चाताप खऱ्या रीतीने झाले का हे विचारणार नाही येशू. तुमची मंडळी कोणती, तुमची पास्टर कोणतं, तुम्ही किती वेळा उपवास प्रार्थना केलं, तुम्ही किती वेळा बायबल वाचले, तुम्ही किती वेळा प्रार्थना केलं, याच्यापेक्षा अधिक प्रथम प्रश्न याचा आहे की तुमची ट्रू रिपेंडन्स, खरा पश्चाताप झाले का? ट्रू रिपेंटन्सचं चिन्ह काय आहे? एक पापापासून दूर
रिटर्निंग टू गॉड, पापापासून दूर राहणं आणि प्रभूकडे रिटर्न येणं. हालेलुया. काही वेळेमध्ये आपण पापापासून दूर राहतात, चुकीच्या होतात, तरी सुद्धा येशूकडे तुमच्या जीवन वळण्याची मार्गामध्ये आहेत का? एक स्टेट ऑफ माइंड मी म्हटलं ना, चेंजिंग ऑफ आवर माइंड, पापापासून अलिप्त राहणं आणि परमेश्वराकडे वळणे, हे तीन आहे पश्चातापाचं उत्तर. काय आहे? हॅव्हिंग ए न्यू माइंड अँड लिव्हिंग सिन, रिटर्निंग टू गॉड. आता माझा एक प्रश्न तुम्हाला आहे की जर मला खरं पश्चाताप झालेला एक व्यक्ती असेल, एक उदाहरण असं घेऊया. ओके, इथे माझ्या समोर डेव्हिड दिसत आहे, माझ्या मंडळीतला डेव्हिड दिसत आहे. मी काय कारणानिमित्त आमच्यामध्ये एक मोठा भांडण झाले आणि आम्ही काय झालं, कमीत कमी 3-4 वर्ष झालं एकमेकांसंग बोलत नाही. चर्चला येतात, आराधना करतात. ओ, मला असं वाटायला लागलं की पवित्र आत्मा काय लोकांच्या मनासंगती खरोखर बोलालय. आमेन, आमेन, आमेन. काय करायला लागलं? वचन ऐका आले, राईट, चांगली चांगली कार्य मंडळीमध्ये पुढाकार घेऊन करत आहे, तरी सुद्धा माझं आणि डेव्हिडच्या मध्ये बोलणं होऊन किती वर्ष झालं? कमीत कमी 4 वर्ष. वचन मी ऐकत आहे, तरी सुद्धा मी माझ्या मनामध्ये असं म्हणते की अरे बापरे, मी मॅक्सन पास्टरांच्या संगती नाही तर मी डेव्हिड संगती बोलायलाच पाहिजे होतं. असं किती वेळा तुमच्या मनामध्ये येऊन पवित्रात्मा बोलत असले तरी सुद्धा तुमच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताचा माइंड जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत मी उठून डेव्हिडकडे नसेल डेव्हिड उठून माझ्याकडे येऊन आम्ही सेटलमेंट करणार नाही. हालेलुया. अनेक चर्चेसमध्ये घडत आहे. खरं पश्चाताप, मी एक एक मंडळीच्या पश्चातापाचं गरज आहे की एक वचन वाचून दाखवतो. प्रकटीकरण काढा, प्रकटीकरण प्लीज ऐका. प्रकटीकरण काढा, प्रकटीकरण. त्यांचा दुसरा अध्याय, पहिला वचन, दुसऱ्या वचनापासून वाचावे प्लीज. हे ऐका, पवित्र आत्मा पहिल्या वचनापासून वाचा प्लीज. इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही, जो आपल्या उजव्या हाताने 7 तारे धारण करतो, जो सोन्याच्या 7 समयातून चालतो, तो असे म्हणतो. कारण येशू विषय सांगत आहे की येशू मंडळीच्या दूताला सांगत आहे की मंडळीच्या विषयी सांगत आहे. ऐका. तुझी कृत्य, तुझे श्रम व तुझे धीर ही मला ठाऊक आहेत. बघा, देव म्हणायला लागला तुम्ही जे काय करत आहे मला ठाऊक आहे. तुला एक मिनिट कोणाला, एक मिनिट काय म्हणायला लागलं? तू काय करत आहात मला माहित आहे, तुझी काम मला माहित आहे, तुम्ही धीर धरलेला गोष्ट मला माहित आहे. ओके, म्हणजे चांगली मंडळी आहे, म्हणजे काहीतरी करत आहे चांगली, राईट आहे ना, चांगलं काम करणारा. अजून खाली वाचा प्लीज. तुला दुर्जन सहन होत नाही. हे वैशिष्ट्य काय आहे मंडळीचं? दुर्जन सहन होत नाही. दुसरा लोक चुकीचं केले तर त्याला कपत नाही. काय आहे स्वभाव मंडळीचे? ऐकून घ्या, काय आहे मंडळीचा स्वभाव? चांगलं काम करतात असं माझ्या मनामध्ये वाटते, तसं सांगावं. ओके, मला तुमचं काम माहित आहे आणि मला तुमचा धीर माहित आहे आणि दुर्जना संगती तुम्हाला कधी चांगलं वाटत नाही. पुढचं. जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहो असे म्हणतात, त्यांची परीक्षा तो केली. म्हणजे चुकीच्या लोकांचा संगती संपर्क राहणं तुम्हाला आवडत नाही. चुकीचा प्रेषित म्हणून येणारा, वचनाविरुद्ध राहणारा अशी लोक तुमच्या मंडळीमध्ये आले तर तुम्ही कधी त्यांना स्वीकारणार नाही. हे चांगली स्वभाव.
आहे की नाही? अशी प्रकारची लोक आहे आम्ही, होय की नाही? कोणीतरी येऊन चुकीचं काहीतरी संदेश सांगितलं तर आम्ही सोडते? नाही सोडते. चांगली स्वभाव. इव्हन स्वतःचा फास्टर असू दे, सोडत नाही. इव्हन एक ब्रदर असू दे, सोडत नाही. कारण काय? वचनाची चांगली जाणकारी असलेलं एक मंडळी. वाव, याच्यापेक्षा काय पाहिजे सर्टिफाईड? माझ्या भाषेत सांगितलं तर प्रत्येक क्षण, प्रत्येक वाचनाकडे कान खोलून ऐकणारा लोक. एक पॉइंट काने मात्रे तरी चुकले तरी सुद्धा तो मंडळीला सहन होतच नाही. काम चांगलं आहे म्हणा लागलं, दीर चांगलं आहे म्हणा लागलं, प्रत्येक कार्यविषयी कौतुक करायला लागलं देवाची आत्मा. अजून काय काय म्हटलं बघा. आणि ते लबाड आहेत हा असे तुला दिसून आले. हा, कारण काय आहे, प्रेक्षित लोकांचा लबाडपणा तुझ्या समोर दिसून आले म्हणून तू काय केलं? त्यांच्या बरोबरचा संबंध तोडले. चांगली गोष्ट. तरी सुद्धा माझी प्रश्न ते नव्हे, एवढं सुंदर मंडळी आहे. आता पुढचा तिसरा वचन. तुझ्या अंगी धीर आहे, हा, माझ्या नावामुळे तू दुःख सोसली आहे. काय आणि बघा किती चांगला चर्चा मंडळी. कोणाच्या नावामध्ये? येशू ख्रिस्ताच्या नावामुळे तुम्ही दुःख सोसले. आपण म्हणतो ना कधी कधी, येशू मध्ये आल्यापासून मला लय संकटातून जावं लागलं पास्टर. मी हे सहन केलं, माझ्या घरातलं लोक मला सोडलं, माझ्या कंपनीतून मला सोडलं, माझे मित्र लोक मला सोबत करून घेईना, मला कायम कुठे कुठे हे म्हणा लागले. एक गोष्ट मला माहित आहे, चांगलं आहे. अरे तुम्हाला माहित नाही का? दुसरा कोणाला माहित नाही तरी सुद्धा तुमच्या प्रभूला तुमच्या कष्टता, तुमची निंदा, तुमची वेदना चांगला प्रकार माहित आहे. त्याचं प्रतिफल त्यांनी ठेवलेलं आहे तुमच्यासाठी. त्याच्यामुळे त्याच्याविषयी मन व्याकुल करायची गरज नाही. कारण एक विषयी येशूने रेकॉर्ड करून ठेवा लागलं, जे काही येशू ख्रिस्ताच्या नावासाठी तुम्ही कष्ट सहन केलं, हे सुद्धा पवित्र वचनामध्ये लिहिलेलं आहे की या विषयामध्ये देव त्याची कौतुक करायला लागले. भरपूर संकट सोसलेला आहे. आता चौथा वचनाकडे आल्यानंतर मला एक प्रॉब्लेम आहे. वाचूया चौथा वचन. तरी तू हा आपली पहिली प्रीती सोडली. हा, आपण कुठली चर्च ते सांगा. पहिली प्रीती काय आहे चर्चमध्ये? तुम्ही पहिला, दुसरा आणि तिसरा वचन मनापासून जरा वाचा आणि चौथावा वचनाबरोबर कंपेअर करून ठेवा. कसली मंडळी? असली मंडळी आहे की नाही? काय म्हणा लागलं? पहिल्या प्रीती नसताना सुद्धा काय करू शकतात? चांगला कर्म करू शकतात. पहिल्या प्रीती नसले तरी सुद्धा धीर धरू शकतात. पहिली प्रीती नसले तरी सुद्धा चुकीचे संदेश आले तरी सुद्धा त्याला विरोध करू शकतात. पहिल्या प्रीती नसले तरी सुद्धा संकट सोसू शकतात. तरी सुद्धा पवित्र आत्मा म्हणा लागलं, हे सर्व गोष्ट तुझ्या चांगला आहे, एक दोषामुळे हे सर्व गोष्ट माझ्या पुढे चांगला वाटाना. म्हणून देवाने काय म्हणा लागलं? तुझी एकच चूक काय आहे? द फर्स्ट लव्ह. याचा अर्थ काय माहितीये का? जो पहिला सुरुवात केलेला एफेसोस मंडळीमध्ये प्रभूची हृदय होतं, प्रभूच्या प्रीती भरलेलं होतं, आणि कालांतर नंतर आपली आपली विचाराचा मालक झाले म्हणून त्यांच्यामध्ये दैविक प्रीती नष्ट झालं, फक्त कर्म झालं आणि प्रीती नष्ट झालं. प्रीती नसलेला मंडळी बाकी सर्व काम उत्तम रीतीने करणारा, तरी सुद्धा पवित्र आत्मा म्हणा लागलं, हे विषय मला खपणार नाही. हा, आणि काय म्हणा लागलं? हा, आता बघा. तरी तू आपली पहिली प्रीती सोडली. सोडली. ह्याविषयी हा ह्याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. हा, कोण दोष द्यायला लागलं? एक मंडळीला दोष कोण काढायला लागलं? पवित्र आत्मा. आम्ही काढले तर प्रॉब्लेम आहे, पवित्र आत्मा काढले तर काय प्रॉब्लेम नाही आपला. हालेलुया. जेव्हा पवित्र आत्मा सांगायला लागलं, काय म्हणायला लागलं? मी तुझा दोष काढलेला आहे म्हणून काय करावे? पुढे आहे का? म्हणून तू कोठून पतन पावला आहे हा त्याची आठवण कर हा व
म्हणजे पश्चाताप म्हणजे अर्थ काय माहितीये का? तुझं काम थोडा वेळ थांबले तर चालतेच. तुम्ही इतरांचा दोष लावून ते चुकीचं आहे म्हणणारा अशी पद्धती थोडा वेळ थांबवा. हे लबाड बोलतो, तो लबाड बोलतो, मी असं विश्वासी, मी तसला विश्वासी, असली भावना बंद कर. आणि प्रथम गोष्ट हे करा की जिथून तू पडलेला आहे तिथून उठून बघा. आणि ते उठून उभारण्यासाठी मंडळीसाठी पवित्र आत्मा म्हणा लागलं की पश्चाताप कर. हालेलुया. प्रियानो, आजच्या मंडळीमध्ये पश्चातापाची गरज आहे. मी जेव्हा वचनाची मनन करत असताना पवित्र आत्मा मला बोललं, आज हे व्हिडिओद्वारे, हे मीडियाद्वारे ऐकणाऱ्या काही लोकांच्या घरामध्ये काही लोकांची पश्चाताप परमेश्वरासमोर होणं गरजेचं आहे. तुम्ही लोकांच्या पुढे ऐका प्लीज, तुम्ही लोकांच्या पुढे चांगला आहात तरी सुद्धा देवाच्या नजरेसमोर परमेश्वर तुमच्या अंतःकरणाकडे बघितल्यानंतर देव म्हणा लागलं, तुम्ही जिथून पडलेला आहे ते गोष्ट मला माहित आहे. किती लोक तयार आहे आज रात्री परमेश्वराच्या समोर पश्चाताप करण्यासाठी? लॉर्ड, मी चुकलंच. मला माहित नाही कोण कोण चुकलेला आहे, तरी सुद्धा काय परिवारामध्ये परमेश्वराच्या हृदय नष्ट झाले, येशूची मन नष्ट झाले, नुसतं यांत्रिक जीवन, एक रोबोटिक जीवन चाला लागलं. मी येशूवर विश्वास ठेवलं तरी सुद्धा येशू अलिप्त, फक्त विश्वासू राहिले. त्याच्यामुळे काय आहे, एक रोबोट सारखे मी चर्चला रविवारी जात आहे, प्रार्थनेसाठी जात आहे, मीडिया एक पारंपरिक रीती सारखे सर्व लोक करायला लागलं. येशू म्हणायला लागलं, अशी केले तर कधी माझ्या बरोबर संपर्कात राहू शकत नाही. जीसस, हालेलुया. प्रियानो, पश्चाताप करणं आपल्या जीवनामध्ये पाहिजेच. पश्चातामय जीवन परमेश्वराची इच्छा आहे. परमेश्वर पण प्रेषितांच्या कृतीमध्ये 11व्या अध्यायामध्ये सांगितले की माझ्या इच्छा आहेत की सर्व लोकांची पश्चाताप व्हावे. तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये आज रात्री चुकलेला आहे परमेश्वरासमोर? मला माहित नाही. पवित्र आत्मा एक एक व्यक्तीच्या अंतःकरणात संगती विचारायला लागलं, इन विच थिंग्स आर यू मिस्टेकन? तुमच्या व्यवहारामध्ये, पती पत्नी संबंधामध्ये, मंडळी बरोबरचा विश्वासणारा लोकांच्या बरोबर, तुमच्या कंपनीतल्या लोकांच्यावर, तुमच्या वर्क फील्ड मध्ये, तुमच्या शेजारी संगती, कुठे तुम्ही पडलेला आहे? आज येशूची प्रथम आज्ञा आहे, रिपंट, रिपंट. हालेलुया. त्यामुळे एफेसोस मंडळीला सुद्धा देव ताकीद केलं, तुम्ही पश्चाताप केले तर वजा प्लीज वचन काय काय होणार? हा, तू पश्चाताप केला नाहीस हा, तर मी तुझ्याकडे येईल हा. आणि तुझी समई हा. तिच्या ठिकाणावरून काढून टाकेल. याचा अर्थ असा आहे की देव म्हणा लागलं, तू जोपर्यंत पश्चाताप करणार नाही, तोपर्यंत, जर तुम्ही पश्चाताप करणार नाही, मग मी मंडळीतून माझा सान्निध्य काढून टाकेल. ओ, हॅलो हॅलो हॅलो, प्लीज ऐकून घ्या सर्व मंडळी, ऐकून घ्या. तुमच्या घरामध्ये कोणतेही शत्रू येऊन आतापर्यंत नाश न केलं, याचा कारण देवाची सान्निध्य तुमच्या लेकरांच्या मध्ये एक दैविक सान्निध्य होतं. आज रात्री पवित्र आत्मा सांगत आहे की जर तुम्ही आज रात्री चुकलेल्या ठिकाणीतून पश्चाताप करून परत नाही आले तर देव म्हणा लागलं, मी ठेवलेला माझा सान्निध्य मी वापस घेणार. हालेलुया. समजा लागलं मी का म्हणा लागलं? आज काय परिवारासंगती पवित्र आत्मा अंतर्यामा संगती बोलत आहे, प्लीज
मन खोलून ऐका, तुमच्यासाठी नाही असं म्हणू नका. तुमच्या मनामध्ये कदाचित हे वचन पोहोचू नये म्हणून सैतान बंदी ठेवत असलं तर येशू म्हणा लागलं, मी उघडत आहे तुमच्या हृदय, येशूकडे वळा या. थँक्यू जीसस. विचार करा, दैविक सान्निध्य नसलेला एक मंडळी म्हणजे कसं असणार? दैविक सान्निध्य नसलेलं एक कुटुंब म्हणलं तर कसं असणार? असं म्हणू शकते, सर्व प्रकारच्या लुटारांच्या गुहासारखे असणार ते घर. लुटारांचा लूट काम करणारा अशी प्रकारची मंडळी, कोणाला पण काय पण करू शकतात, कुठला पण काय पण करू शकतात, कधी पण एकमेकाची मन दुखू शकतात, कारण दैविक सान्निध्य नाही. त्यामुळे एफेसोस मंडळीला देवाचा आत्मा वॉर्निंग द्यायला लागलं, मी तुमच्यामधून माझा सान्निध्य काढण्याच्या आधी पश्चाताप कर. एक शब्द पुढे येऊन मी म्हणलं तर, माझ्या प्रभूची मदत तुमच्यापासून अलिप्त होण्याच्या आधी, माझ्या प्रभूची हात तुमच्या कुटुंबामधून, तुमच्या लेकरांच्या मधून, तुमच्या कामामधून अलिप्त होण्याच्या आधी आज रात्री तुमच्या चूक कबूल करून येशू समोर गुडघे टेकून म्हणा, लॉर्ड आय एम सॉरी, आय नीड टू कम बॅक, आय नीड द माइंड ऑफ यू. मला तुझ्या मन चाहिए. किती लोकांना पाहिजे तसला प्रकारची एक ख्रिस्त मन? कोरिन्थीकरास पत्रामध्ये प्रेषित पौल असं म्हणते की आम्ही येशू ख्रिस्ताचा मन असलेला लोक आहे. पश्चातापाचा अर्थ आहे की आम्ही येशू ख्रिस्ताची मन असलेले लोक आहे की नाही? आम्ही येशू ख्रिस्ताचा मन असलेला, येशू ख्रिस्ताचं मन असलेल्या लोकांच्यासाठी काय असणार आहे? मत्ती सुवर्तमान करा 3 अध्याय 8 वचन प्लीज. तुझी कृत्य मला ठाऊक आहे. नाही, पहा, मत्ती सुवर्तमान 3 अध्याय 8 वचन प्लीज. मत्ती 3:8. ठीक आहे रे? मत्तई 8. मत्ती येस येस. सुवर्तमान 3 अध्याय 8 वचन. यास्तव पश्चातापास योग्य असे फळ द्या आणि असं एक अब्राहम मिनिट, एक आमचा मिनिट, बाप. बस बस, थँक्यू, बस बस, मला तेवढं बस. काय म्हणायला लागलं? पश्चाताप झालं, त्याचा रिझल्ट काय आहे? त्याला अनियोज्य फल. वाचलेलं आहे का? परत वाचा एकदा कोणीतरी. असं सोडायचं वचन नाहीये, ते येशूने सांगितलेलं वचन आहे. हा, वाचा. यास्तव पश्चातापास योग्य असे फळ द्या. पश्चातापाचं योग्य फल म्हणजे, पश्चाताप म्हणजे काय आहे? हॅव्हिंग द माइंड ऑफ क्राइस्ट, टर्निंग फ्रॉम सिन, टर्निंग टू गॉड. हे 3 आहे अर्थ. काय आहे पश्चातापाचा अर्थ? हॅव्हिंग द माइंड ऑफ क्राइस्ट, येशूची मन असणं. टर्निंग फ्रॉम सिन, पापापासून अलिप्त. तिसरा पॉइंट काय आहे? देवाकडे परत जाणं. हे 3 पॉइंट आहे पश्चातापाचा अर्थ. अशी पश्चातापाचा अर्थ असले तर याचा अर्थ असा आहे की हे तिन्ही गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडले तर त्याला अनियोज्य फल, इन कीपिंग विथ रिपन, द बेअर फ्रुट्स इन कीपिंग विथ रिपन, आपल्या जीवनामध्ये त्याला अनियोज्य. तुम्हाला मला वाटलेलं योग्यच नाही म्हणायला लागलं. आपण म्हणतो ना, हो मला आवडते मी हेच करेल, हे फल नव्हे मी म्हणाले. अनियोज्य फल म्हणजे येशूच्या मनाला आवडणारा फल. दुसरा अर्थ, पापाला दूर करण्यासारखे एक फल. तिसरा, मी देवाकडे आलेला आणि देवापासून माझ्याकडून निर्माण झालेला फल. ओ माय गॉड, हे आहे की माइंड? आता आज रात्री विचार करा, माझ्या घरामध्ये हे फल आहे. कसली फल? माझी पश्चाताप झालं. काय आहे पश्चाताप? येशूची मन माझ्यामध्ये आलं म्हणून काय केलं?
येशूचे मन माझ्यामध्ये आल्यानंतर 4 वर्षाच्या मागे ना बोलणाऱ्या व्यक्तीच्या घरी गेलं, मिठी मारलं आणि म्हटलं आय एम सॉरी. हॅलो, केलं असं आपण? किती लोकांच्या संगती अशी वागितलं आपल्याला माहित नाही. तरी सुद्धा जेव्हा येशूची मन आपल्याला लाभले तर त्याची फल काय माहितीये का? तुमची सर्व राग खाली उतरलं, तुमचे अहंकार सर्व निघून गेलं, आणि ते येऊ दे म्हणून वाट बघत नाही, नाही तर तो येऊ दे म्हणून वाट बघितलेलं नाही. मी स्वतः उठले आणि मी चलत गेलं, त्यांच्या घरी गेलं. त्यांनी मला किती पण रागवू दे तरी सुद्धा मी घरातून निघून येणार नाही जोपर्यंत मी तो व्यक्ती संगती माझी माफी मागितल्याशिवाय मी परत येणार नाही. याला म्हणते की बसा जाऊ. हॅलो, याला म्हणते की फल, योग्य फल. हे फल आपल्यामध्ये दिसत आहे. हालेलुया. हे कोणाला सांगते माहिती का? फरीसी लोकांना. फरीसी लोकांचा अर्थ माहिती आहे का? सर्व न्यायशास्त्र पाठ केलेला लोक. एव्हरी बिट ऑफ द वर्ड ऑफ गॉड हॅज मेमोराइज्ड. सर्व वचन, सर्व आज्ञा, मोशेच्या द्वारे सर्व शक्तिमान दिलेला सर्व आज्ञा पाठ केलेल्या लोकांना फरीसी लोक म्हणतात. सर्व एकदम डिटो. रात्री उठून विचारले तरी सुद्धा पडापड आन्सर. अशी लोकांना म्हणावं लागलं, प्रियानो, तुम्हाला ज्ञान भरपूर आहे तरी सुद्धा येशूची हृदय लाभलेला नाही. म्हणून तुमच्यामध्ये, म्हणून त्यांनी काय म्हणायला लागलं? 7वं वचन होता, त्याचं 7वं वचन काय म्हणायला लागलं? 3रा ते 7वं वचन प्लीज. परंतु परुषी व सदुकी हा यांच्यापैकी बहुत जनास हा आपणाकडे बपतिस्म्यासाठी येताना पाहून हा त्याने त्यास म्हटले, हा अहो काय म्हणले? सापांच्या पिल्ला, हा अहो बघा, सापांनो, कसली शब्द होणाऱ्या वापरायला लागलं Yes. फरीसी लोकांना. फरीसी लोक कोण आहे? द स्कॉलर्स ऑफ द वर्ड ऑफ गॉड. समजायला लागलं? बप्तिस्मा करणारा योहाना देवाची सेवकाई करत असताना फरीसी साधुकी लोक या लागलं. तेव्हा बघितले म्हणा लागलं, अरे सापाची पिल्लानो. याचा अर्थ काय माहितीये का? मला कळालेल्या गोष्ट माहितीत. प्रार्थना करतात तरी सुद्धा अंधकरण शैतानाचा. पहिला साप कोण? शैतान. एदन मध्ये आलेला, त्याच्या पिल्लाचं काम. असा आहे अनेक लोक कुटुंबामध्ये, मंडळीमध्ये आराधना चालू आहे, हृदय शैतानाची. डोळे बंद करून टाळे वाचत असताना सुद्धा हृदयामध्ये असं वाटतं की हे व्यक्ती माझ्या संगती नाही येऊन बसला असतं बरं झालं असतो. मला हे व्यक्ती संगती कधी बोलायचंच नाही. याचा अर्थ काय की फरीसी लोकांना म्हणाल, आहो सापाची पिल्लानू. आणि पुढचे शब्द काय म्हणायला लागले का? देवाच्या क्रोधापासून अलिप्त राहावे. हे शब्द मी आज सांगायला लागलं. आपला पण चर्चेस मध्ये काही काही अशी फरीसी लोक बसलेले असतात. प्लीज ओळखून घ्यावे. आम्ही फरीसी असले तर आम्ही बदलावे. समजायला लागलं? त्याच्यामुळे अशी लोकांना सांगायला लागलं, तुम्ही पश्चाताप केलं मग त्याचं फल निश्चय दिसायलाच पाहिजे. प्रियानो, वी नीड टू हॅव दॅट फ्रूट इन आवर लाईव्स. ओके, हे पश्चाताप पहिला येशू ख्रिस्ताचा आज्ञा आहे. आताच्या काळामध्ये आम्ही हे शब्द आपला मंडळीसाठी नुसतं रद्द केलेला आहे. इतर लोकांना सांगतात पश्चाताप करा, लोकांना जाऊन भाषण देतात पश्चाताप करा. मी म्हणायला लागलं, मंडळी पश्चातापाचं गरज आहे. मंडळी
मंडळी काय गोष्टीमध्ये पडलेलं आहे त्यांच्या लक्षात येईना. काय कुटुंबामध्ये चर्चेसमध्ये एकत्र जात आहे तरी सुद्धा कुटुंबामध्ये पती पत्नी संगती, लेकरांच्या संगती, अधिक प्रकारची शैतानी कार्य एकमेकांसंबंधी होत असताना सुद्धा तुम्हाला मला कळना, याचा गरज येशूची मन आपल्यामध्ये येणं गरजेचं आहे. हालेलुया. थँक यू जीसस. पहिला पॉइंट आहे पश्चाताप करा. अजून एक पॉइंट सांगूया, मग आपला समय पूर्ण होईल असं मला वाटायला लागलं. मत्ती सुवर्तमान काढूया 28वा अध्याय, त्यांच्या शेवटच्या 2 वचने आपण वाचूया. मत्ती सुवर्तमान 28वा अध्याय, त्यांची शेवटच्या 19 आणि 20 प्लीज. हॅलो. या तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. ओके. पहला आज्ञा है कि जा, गो. एक कमांड आहे येशूची. कोणाला? जो पश्चाताप झाले, जो येशूची मन प्राप्त केलं, जो व्यक्ती पापापासून अलिप्त राहिले, जो व्यक्ती परत देवा जवळ आले, अशी लोकांना येशू जवळ घेऊन बोला लागलं, जा. आम्ही बदललेला गोष्ट न बदललेला लोकांचा पर्यंत तुम्ही जावे. समजा लागलं? हॅलो. इथे बसलेला सर्व लोक ऐका. हे जाऊन दैविक सुवार्ता सांगणं फक्त पास्टर लोकांचं काम नव्हे. पूर्ण मानव जातीला, पश्चाताप झालेला, पापापासून अलिप्त राहिलेला, येशूकडे परत आलेला, देवाची वचन ऐकणारा, आपल्याला सर्वांच्यासाठी प्रभू येशूच्या आज्ञा आहे की गो. हालेलुया. किती लोक तुमच्या शेजारी जवळ जाण्यासाठी तयार आहे? किती लोक तुमच्या शहरामध्ये जाण्यासाठी तयार आहे? किती लोक तुमच्या सिटीमध्ये जाण्यासाठी, विलेज मध्ये जाण्यासाठी तयार आहे? कशासाठी जावे? जावा, शिष्य करा. जावा, शिष्य करा. प्रियानो, सर्व देवाची वचन ऐकणारा सेवक सेविका लोकांच्यासाठी आज रात्री पवित्र आत्मा बोलत आहे की आत्ताचा काल जवळ आलेला आहे. आम्ही उठावे आणि आमच्या जागे सोडून पुढे जावे. लोकांच्या पर्यंत नाश होणारा, पापमय जीवन जगणारा, अकृत्यमय जीवन जगणारा, पापामध्ये मरणारा, सर्व प्रकारची जगी काम करणारा, अंधकार शक्तीच्या अधीनतामध्ये असलेला, सर्व दुष्ट काम चाललेला, चोरी चटके, सर्व प्रकारची अनर्थ काम करणारा, अशी लोकांच्या पर्यंत आज रात्री पवित्र आत्मा सांगत आहे. येशू म्हणत आहे की गो to them and to tell them that you are out of the ways of God. तुम्ही देवाच्या मार्गापासून अलिप्त आहे. प्रियाने, एक प्रश्न मी विचारू तुम्हाला सर्व. आम्ही म्हणतात आमचा पश्चाताप झाले. आमच्यापैकी किती लोक हे परमेश्वराने सोपवलेले आज्ञा पाळत आहे? How many are we entrusted to go out? आम्हाला एकच गोष्ट माहिती आहे, प्रार्थना करायला. वाव, व्हेरी गुड, धन्यवाद. आम्हाला काय माहिती आहे? उपवास प्रार्थना करायला. हे सर्व चांगलं आहे बघ. तरी सुद्धा हे येशूच्या द लास्ट कमिशन, द ग्रेट कमिशन, असं इंग्लिश मध्ये द ग्रेट अँड लास्ट कमिशन ऑफ जीसस. हेच कमिशन करायला लागलं शिष्य लोकांना. हालेलुया. सर्व देवाची वचन ऐकणाऱ्या लोकांच्यासाठी हे सुवार्ताचं काम साधारण रीतीने घेऊ नको प्रिया, कारण येशूची येणं जवळ आलेलं आहे.
मला तुम्हाला आज रात्री देव तुम्हाला ये देईल, देव तुम्हाला बरं करेल, देव तुम्हाला पैसे देईल, देव तुमच्या मुलांना फ्युचर देईल, देव तुमच्या कंबरदुखी बरं करेल, देव तुमच्या कॅन्सर बरं करेल, हे सांगण्याच्या अधिक मला हे सांगावायचं आहे की पश्चाताप झालेला लोक जावा येशूची स्वार्थ सांगा. कारण मी कॅन्सर होऊन मेले तरी सुद्धा मला काय काळजी नाही. जर सुवार्थ सांगितले तर स्वर्गात गेल्यानंतर मला प्रतिफल आहे. मला जगामध्ये कोणत्याही संपत्ती नाही मिळाले तर नो प्रॉब्लेम मला, कारण मी सुवार्थ सांगत असले तर स्वर्गामध्ये माझी प्रतिफल मोठ आहे. किती लोक समजा लागलं माझी संदेश आज रात्री. येस सर, येस येस. थँक यू जीसस. मी को हे विषय सांगू का? पहिला शतक मध्ये फर्स्ट सेंचुरी चर्चेस मध्ये देव संकट चळ का पाठवलं माहितीये का? एक सुद्धा व्यक्ती चर्चच्या बाहेर जातच नव्हतं सुवार्थ सांगायला. अर्थ कळाले का? कारण एकत्र येणार, बसणार, जेवण करणार, प्रार्थना करणार, प्रबोधन घेणार, आपली आपली घरी जाणार. प्रत्येक दिवस रोज करत असताना स्वर्गातला देव अशी प्रकारची संकट पाठवलं, सर्व मंडळी विस्कटलं. जे जे लोक प्राणार्थ पळून गेलं तिथे तिथे त्यांनी जाऊन येशूची सुवार्थ गाजवलं. हालेलुया. आज कधी कधी तुमच्या कुटुंबामध्ये अशी मोठा संकट येण्याचं कारण काय? वॉर्निंग येशू द्यायला लागलं, जा बाहेर, शेजारी पर्यंत जावा. तो व्यक्ती पापामध्ये मारा लागलं, त्यांच्यासाठी तुमची देह येणार नाही का तुम्हाला? थँक्यू लॉर्ड. हालेलुया. अनेक लोकांना येशूचं वचन आपल्याला घोषित करायचं आहे, जाऊन सुवार्थ सांगायचं आहे. आणि देव म्हणा लागलं, तुम्ही यरूशलेम मध्ये वाट बघा, माझी आत्मा तुमच्यामध्ये आल्यानंतर तुम्ही जाऊन साक्ष व्हा म्हटलं. असं म्हटलं नाही तुम्ही जाऊन एकत्र बसून धन्यवाद येशू म्हणावे. यरूशलेम मध्ये, यहूदियामध्ये, सर्व ठिकाणी आणि शमरियामध्ये, सर्व राष्ट्रामध्ये जाऊन, युगाच्या समाप्तीपर्यंत जाऊन माझी साक्षी व्हावे. मी म्हणलं कुठे कुठे अमेरिकेपर्यंत नाही जाऊ शकलं, कमीत कमी तुमच्या पलीकडच्या घरापर्यंत तरी जावे. हॅलो. हे मी शिकवत नाही. आम्ही गाव जाऊन फिरून यावं. कमीत कमी एक दोन स्टेप पुढे ठेवल्यानंतर समोर मरणारा एक व्यक्ती आहे पापामध्ये, हा व्यक्तीच्या घरामध्ये जाऊन सांगा येशू जिवंत आहे, येशू तुम्हाला आत्मिक जीवन देऊ शकतात. हे म्हणण्यासाठी आपल्याला लाज वाटत असले तर याचा अर्थ असा आहे की आम्ही येशूच्या आज्ञा मोडेल आहे. याचा अर्थ माझा येशूवर माझी प्रीती नाहीच. हालेलुया. समजाले प्रियानो? Did you all understand what I'm trying to say? प्रार्थना चांगला आहे, मी प्रार्थना बंद करा म्हणत नाही, चर्चला जाणं बंद करा म्हटलेलं नाही. तरी सुद्धा तुम्हाला देवाने चांगले टाइम तुमच्या समोर ठेवलेला आहे. आणि येशू ख्रिस्ताचा येणं जवळ आहे. एक मोठा जबाबदारी मला ऐकणारा प्रत्येक लेकरांच्या हातामध्ये देव सोपवलेला आहे. तुम्ही म्हणता पास्टर मला माहित नाही. अरे बसा देवाच्या सान्निध्यामध्ये आणि दैविक शक्ती सामर्थ्य धारण करा. पेत्र सुद्धा असं म्हणत बसले असते की आतापर्यंत आपल्याला सुवार्थ पोहोचलं नसतं. जर थॉमसने असं म्हटलं असतं इंडियापर्यंत तो आलं नसतं. सर्व लोक, पेत्राला काही पीएचडी नव्हतं, आपल्यासारखं एज्युकेशन नव्हतं, मासा पकडणारा बिनअक्कलचा लोक, तरी सुद्धा अशी लोक येशू ख्रिस्ताच्या चरणामध्ये आलं पश्चाताप करून. तेव्हा येशूने त्यांना म्हटलं जावा. येशूची आज्ञा ऐकून जायला लागलं. तिथे परमेश्वर म्हणा लागलं ते लोकांच्या द्वारे देव जगाची दिशा बदलले.
आज किती लोक तयार आहे की माझ्याद्वारे परमेश्वर मोठा काम करावे. येस. आमेन. माझ्याद्वारे माझ्या शेजारींच्या कुटुंबामध्ये माझा येशू पोचणार म्हणा, माझ्या मित्रांच्या कुटुंबामध्ये माझा येशू पोचणार म्हणा, माझ्या शत्रूंच्या घरामध्ये माझा येशू पोचणार म्हणा. कारण येशू म्हटलं गो, दॅट्स अ कमांड. असं म्हणले नाही अरे प्लीज जावा. येशू आज्ञा द्यायला लागलं, गेट आउट, गो. आणि म्हणायला लागलं पहिला त्यांना सुवार्ता करून शिष्य करा. शिष्य झालेल्या लोकांना पिताचा, पुत्राचा, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्यावे, हे पण आज्ञा आहे. काय आहे? पहिला सुवार्ता सांगणे आज्ञा आहे, नंतर पिताचा, पुत्राचा, पवित्र आत्म्याच्या नावाने एक बाप्तिस्मा घेणं, हे पण देवाचा आज्ञा आहे. हालेलुया. हे 3 आज्ञा मी तुमच्या पुढे ठेवत आहे. टाइम संपलं वाटतं, राईट? मी ते थांबवणार आहे. एक, पश्चाताप करा. पश्चातापाचा अर्थ 3 अर्थ मी सांगितलं. एक, हॅव्हिंग द माइंड ऑफ क्राइस्ट, येशूची मन घेणं. दुसरा, कारण मेटनोइया या शब्दाचा अर्थ आहे की हॅव्हिंग अनदर माइंड, म्हणजे माझा माइंड सोडून दुसऱ्यांचा माइंड घेणं, याचा अर्थ आहे की मेटनोइया, पश्चाताप. म्हणजे माझा माइंड सोडायचं, येशूची माइंड घ्यायचं. मग मला पापापासून अलिप्त राहू शकतात, मी कायम देवा संपर्कात राहू शकता. तशी लोकांना, तुम्हाला मला येशू म्हणायला लागलं गो आउट, जावा. अनेक लोक म्हणत आहे तुमच्या संगती काम करणारा, तुमच्या बरोबर शिकणारा, तुमच्या संगती चालणारा, तुमच्या कुटुंबामध्ये तुमची नातेवाईक, तुमचे शेजारी लोक, तुमच्या कदाचित शत्रू असणार, तुमच्या कंपनीचे मॅनेजर असणार, कदाचित तुमच्या घरामध्ये असणारा कामकारी असणार, मला माहित नाही, त्यांच्यापर्यंत तुम्ही सुवार्ता घेऊन पोचावे. आणि तिसरा, पश्चाताप झालं, शिष्य झालं, पुढचं पॉइंट येशू गंभीर शब्दाने सांगितलं, पिताचा, पुत्राचा, पवित्र आत्म्याच्या नावामध्ये पाणीमध्ये बुडून बाप्तिस्मा घ्यावे. अनेक आज्ञा भरपूर आहे. जर देवाची इच्छा असले तर परत एकदा आपल्याला वेळ मिळाले तर आपण बघूया. आज रात्री मी परत सांगत आहे ते वचनाकडे, योहानांचे वर्तमान 14 अध्याय 15 वचन, जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असेल, जर तुम्ही, हे वचन कधी विसरू नका, जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल, येशू म्हणाला माझ्या आज्ञा तुम्ही पाळाल. आज रात्री किती लोक आहे येशूच्या आज्ञा पाळण्यासाठी तयार? अशा प्रकारची भरपूर आहे. मी म्हटलं ना, कमीत कमी 1050 आज्ञा नवा करारामध्ये आहे. त्याच्यापैकी येशू सांगितलेला भरपूर आज्ञा आहे. जीवनाविषयी, चालण्याविषयी, न करण्याविषयी, करण्याविषयी, देण्याविषयी, प्रार्थना करण्याविषयी, प्रत्येक प्रकारची एक एक आज्ञा येशूने सांगितलेला भरपूर आहे. आणि सुरुवात मध्ये हे सांगितलेलं आहे, 3 गोष्ट कधी विसरू नये. पश्चाताप येशूची आज्ञा आहे, सुवार्ता सांगणं येशूची आज्ञा आहे, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेणं येशूची आज्ञा आहे. परमेश्वर, असं तुम्हाला वाटत असेल मी माझ्या येशूवर प्रेम करत आहे, आपला नेत्र बंद करू 1 मिनिटासाठी प्लीज. सर्व नेत्र बंद करू. प्रभूला म्हणा, प्रभू माझी खरं पश्चाताप झाले तर माझ्यामध्ये त्यांच्या अनियोज्य फल मला दाखवावे. पश्चातापाचं योग्य फल माझ्यामधून. हालेलुया. माझं जीवन पश्चाताप द्याल. मी पापमय जीवन सोडलं, मला आनंदाचं जीवन मिळालं, मला चांगलं जीवन मिळालं, मी आता खूप आनंदित आहे, माझ्या सर्व संकटामध्ये येशू माझा साथ देत आहे, माझ्या बरोबर माझे येशू आहे, असं म्हणणारा व्यक्ती असेल तर तुमची आनंद अनेक लोकांच्या पर्यंत जाऊन देणं, सुवार्ता करणं आपली कर्तव्य आहे.
त्याच्यानंतर येशू म्हटलेला लास्ट ग्रेट कमिशन मध्ये येशू सांगितलं, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये बाप्तिस्मा घ्यावे. प्रियानो, या जगामध्ये अनेक लोक जगिक संपत्तीविषयी आपल्याला आकर्षण करत आहे. तुम्ही हे करा तुम्हाला हे मिळेल, तुम्हाला हे करा तुमच्या संपत्ती वाढेल, तुम्हाला हे करा तुमचा बिझनेस वाढेल, तुम्ही हे करा तुम्हाला देव गल्फ मध्ये पाठवणार, तुम्हाला अमेरिकेमध्ये पाठवणार. मला हे सांगण्याविषयी काय घेणं देणं नाही. माझा एकच प्रश्न आहे की जर तुम्ही आणि मी खरोखर येशू ख्रिस्तावर प्रेम करणारा व्यक्ती असेल, मग येशू सांगितलेला शब्द कधी विसरू नये. प्रार्थना करूया. स्वर्गीय देवा, थोडे वेळ तुझ्या वचनासंगती तुझ्या लेकरांच्या बरोबर पवित्र आत्म्याची सान्निध्याने शेअर करण्याची संधी मिळाल्याबद्दल धन्यवाद करत आहे. प्रभू, आम्ही सर्व तुझ्या वचन ऐकलं आणि त्यांच्यामध्ये किती लोक मनापासून ऐकलं तुम्हाला माहित आहे. प्रभू, मनापासून अंतर्यामापासून ग्रहण करण्यासाठी ऐकलेल्या प्रत्येक परिवारामध्ये दैविक आशीर्वाद, दैविक सान्निध्य, देवाचे एक सामर्थ्य, अजंब कार्य त्याच्या जीवनाद्वारे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये घडू दे. आणि परमेश्वर, आम्हाला माहित आहे की तुम्ही आमच्यासाठी घर तयार करण्यासाठी, मॅन्शन तयार करण्यासाठी गेलेला आहे आणि तुझ्या वेळ आल्यानंतर तुम्ही आम्हाला घेऊन तिथे पोहोचवणार आहे. तोपर्यंत तुझी आज्ञा आम्ही आमच्या जीवनामध्ये ग्रहण करून पालन करण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. खरोखर प्रभू, हे व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म याच्याद्वारे अनेक सेवक लोक येऊन देवाचे वचन घोषित करत आहे. ते वचनाची आशीर्वाद प्रत्येक लेकरांच्या जीवनामध्ये होण्यासाठी प्रार्थना करत आहे. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये आशीर्वाद मागून येशू ख्रिस्ताच्या धन्य नावामध्ये आमेन. थँक्यू सो मच. परमेश्वर वचनाद्वारे तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करू दे. मला बोलवल्याविषयी धन्यवाद. खरोखर परमेश्वर येणाऱ्या दिवसामध्ये तुमची मनोरथ पूर्ण करू दे. थँक्यू ऑल. गुड नाईट. आमेन.